हॅलो फ्रेंड्स, याच्या आधी मी तुम्हाला मागच्या पिरियडला म्हणजे काल होमवर्क दिला होता बेस्ड ऑन प्रॅक्टिस सेट 2.5 ह्या प्रॅक्टिस सेटवर होमवर्क दिला होता. तर याच्यातलं पहिले एक्झाम्पल बरोबर आलं आहे. जनरली फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिस्क्रिमिनंट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. बऱ्याच जणांनी केला पण नाही. दे आर नॉट सिरियस अबाउट लर्निंग. ते सिरियस नाही. तर थोडंसं आता लक्षात घ्या. आपण जर घरी प्रॅक्टिस केली तर आपल्याला आणि स्वतः सोडू शकलो तर आपल्याला कळेल. नाही तर काय उपयोग नाही, नाही का. लक्ष द्या. आता पहा, हे मॅक्झिमम जवळपास आले. लक्ष द्या कसं करायचं याचं कंपॅरिझन. आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचं म्हणजे काय काढायचं बेटा, b² - 4ac काढायचं. आलं लक्षात. मग पहा, अगोदर याचं कंपॅरिझन करू. x² + 10x - 7 = 0 कंपेअरिंग विथ. याचं कंपॅरिझन करायचं. कंपेअरिंग विथ कोणासोबत कंपेअर करायचं सांगा. आता इथं एक्स आहे ना, मग व्हेरिएबल एक्स. मग काय करा, कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0 याच्यासोबत कंपेअर करायला. कंपेअर करतो म्हणजे काय, ABCच्या व्हॅल्यू काढणार. a इज व्हॉट, a इज इक्वल टू value of a. Here x² coefficient is a and x² coefficient is 1. So a is equal to 1. By default no coefficient 1 is there. Coefficient नसला काही तर तिथं 1 असतो. a ची व्हॅल्यू 1. b इज इक्वल टू x चा कोएफिशियंट b येतं इथं. b चा x चा कोएफिशियंट इथं काय 10. b इज इक्वल टू 10 अँड c इज इक्वल टू -7 लाईक दिस. आता पहा, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, आता याच्यामध्ये आपल्याला डिस्क्रिमिनंट ABCच्या व्हॅल्यू झाल्या तर आपल्याला डिस्क्रिमिनंट काढता येतो. कसं काढणार, b² - 4ac इज इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ b इज दॅट 10² - 4 ॲज इट इज धिस अँड हेअर मल्टिप्लिकेशन बिटवीन a अँड c असतं. इथं 4ac मध्ये काही नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं. a ची व्हॅल्यू 1, 4 × 1 × c ची व्हॅल्यू काय -7. लुक ॲट हिअर. 10 चा स्क्वेअर किती आला 100 मायनस एक मल्टिप्लिकेशन करू. 4 1s 4 हे मायनस आणि हे प्लस मायनसच आलं. -4 × -7. आता पहा काय होतं, हे 100. आता हे किती होणार आहे, निगेटिव्ह यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सबट्रॅक्शन, डोंट डू सबट्रॅक्शन, वी हॅव टू टेक फर्स्ट मल्टिप्लिकेशन. 4 7 जा 28 बट निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो 128 किती आला, b² - 4ac. डिस्क्रिमिनंट किती आला 128. फायनली काय लिहायचं, डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 128. हे डिस्क्रिमिनंट आहे. b² - 4ac म्हणजे काय, डिस्क्रिमिनंट. आता पहा, सेकंड एक्झाम्पल तुम्हाला जे दिलं होतं होमवर्कला ते कोणतं होतं पहा, 2x² - 3x + 5. सेकंड एक्झाम्पल होतं 2x² - 3x + 5 असं होतं बरोबर. +5 इज इक्वल टू 0. हे बऱ्याच जणांचं चुकलं आहे. सोपं आहे पण चुकतं का ते प्रश्न तुम्हाला माहीत. व्यवस्थित लक्ष द्यायचं. बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचे आहे. मग पहा, आणि तुम्हाला मी उत्तर सांगितल्यानंतर कळेल देखील तुम्हाला की बा हे खूप सोपं होतं. आलं लक्षात. आता पहा, 2x² - 3x + 5 इज इक्वल टू 0 याला कंपेअर करायला. कंपेअरिंग विथ कोणासोबत, ax² + bx + c इज इक्वल टू 0 याच्यासोबत कंपेअर करायला. चला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a. देअरफॉर a इज व्हॅल्यू, a ॲट द प्लेस ऑफ a व्हॉट इज हिअर 2. a इज व्हॅल्यू 2. b इज प्लेस, b च्या प्लेसला काय -3. b इज व्हॅल्यू इज -3 आणि c च्या प्लेसला c इज इक्वल टू 5. चलो, डिस्क्रिमिनंट काढायचं म्हणजे काय करणार आता, b² - 4ac इज इक्वल टू b² म्हणजे काय -3 चा स्क्वेअर -4 × a इज व्हॉट -4 × 2 × c means what 5.
-3चा स्क्वेअर काय आहे 9, -3चा स्क्वेअर आहे 9, निगेटिव्ह -3 स्क्वेअर -3 इंटू -3 3 3 9 -4 2 8 इंटू 5 मग 9 8 5 किती 40 8 5 40 मग किती होणार आहे तर मला सांगा. लक्षात घ्या एक एक गोष्ट, -3 जरी असले तर त्याचा स्क्वेअर किती आहे पॉझिटिव्ह 9 आहे. -3 3 9 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 9 आलं लक्षात. हे 9 लिहिले. बऱ्याच जणांना स्क्वेअर इथं 3 2 6 करतात ते त्याचा स्क्वेअर म्हणजे ती संख्या दोनदा लिहायची असते. -3 इंटू -3 9 येतं आणि 4 2 8 हे मायनस ॲज इट इज सूत्रानुसार 4 ए ची व्हॅल्यू 2 आणि बी सी ची व्हॅल्यू आहे या सी ची 5 4 2 8 आणि इंटू 5. आता पहा 9 ॲज इट इज लिहिले निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह आला निगेटिव्ह 3चा 9 त्याच्यानंतर निगेटिव्ह 3चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 9 4 2 8 इंटू 5 जशाल तसं आता 9 ॲज इट इज आणि 8 5 40 8 5 40. आता मला सांगा एक पॉझिटिव्ह नंबर आहे दुसरा निगेटिव्ह आहे. साइन्स आर डिफरंट सो वी हॅव टू सबट्रॅक्ट दॅट नंबर्स. भिन्न चिन्हांची वजाबाकी करावी लागते. मग 40 मधून 9 जर गेले तर किती राहणार आहे तर 31 बट निगेटिव्ह 31 ओके -31. आता काय होणार आहे पहा देअरफॉर डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू -31. अंडरस्टँड. लक्षात घ्या समजतंय ओके. व्यवस्थित समजून घ्यायचं आणि ज्यांना कळालं नाही त्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. ज्यांचं आलं त्यांनी गरज नाही. पहा प्रत्येक गणित चेक करा ज्यांचे चुकलेत त्यांनी लक्षात घ्या कशा पद्धतीने की 2m² + m - 1 इज इक्वल टू 0. आता यामध्ये लक्षात घ्या याचं सुद्धा सेम डिस्क्रिमिनंट करायचं म्हणजे कंपॅरिझन करावंच लागणार आपल्याला. 2m² + m - 1 इज इक्वल टू 0 कंपेअरिंग विथ आता ax² + bx + c इथं m असल्यावर मग काय म्हणणार आपण एक्सच्या जागेवर m आहे मग a² ला काय म्हणणार आपण am². इथं b इथं 1x आहे म्हणजे bxच्या जागेवर काय म्हणणार आपण bm. एक्सच्या जागेवर फक्त व्हेरिएबल m आहे इथं am² + bm + c इज इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर करायला. आता लक्षात घ्या मग a ची व्हॅल्यू काय a इज वॉट a इज इक्वल टू 2 a ची व्हॅल्यू 2 आहे. बीच्या प्लेसला मला सांग काय बरं व्हॅल्यू बरोबर आहे पण पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला आलं नाही. बीची व्हॅल्यू इथं काही नाही म्हणजे काय असतं कोएफिशियंट 1 आणि सी ची व्हॅल्यू आहे -1 ओके. हे आहे डिस्क्रिमिनंट काढतो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे b² - 4ac लक्षात घ्या इज इक्वल टू. आता पहा आता b² म्हणजे काय 1² 1चा स्क्वेअर मायनस 4 इंटू हे इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू सी ची व्हॅल्यू आहे -1 लक्षात घ्या. आता 1चा स्क्वेअर बरेच जणांनी असं केलं आहे 1चा स्क्वेअर 2 लिहिलं आहे त्यांनी 1² 1 इंटू 2 असं वाटलं 2 पण हे रॉंग आहे हे चुकलं आहे. मग बरोबर काय लक्षात घ्या हे जमलं प्रशांतनं केले लक्षात घ्या. बेसिक कन्सेप्ट फारच नाही 7thला झालेलं आहे. 1चा स्क्वेअर म्हणजे काय 1 इंटू 1 1 2 टाइम्स लिहायचे मल्टिप्लिकेशनमध्ये 1चा स्क्वेअर काय येतो 1 इंटू 1 असं लिहितात. मग 1 1 1 1 1 1 1चा वर्ग एकच आहे तर 2 लिहायचं नाही हे 1 आणि नंतर 4 2 8 इंटू हे दबा लक्षात घ्या व्यवस्थित समजून घ्यायचं 4 2 8 -8 इंटू हे -1 ऐका इकडं. आता पहा 1 आता हे 8 1 8 8 1 8 8 1 8 निगेटिव्ह पॉझिटिव्ह 8 लक्षात 1 आणि 8 किती झाले 9 हे 9 आला. डिस्क्रिमिनंट किती आला मला सांगा मग 9 यायला पाहिजे तेव्हा करेक्ट आहे. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 9 आलं लक्षात. त्याच्यानंतर आता हे पहा त्याच्यामध्ये पण चूक आहे कशा पद्धतीने करायचं. काही जण होमवर्कच करणं ते काही सिरियसली नाहीत. मला त्यांचं कन्फ्युजन आहे की बाबा त्यांना काय अडचण आहे बरोबर.
होमवर्क नाही केला तर कसं कळणार मला? तुम्ही जे शिकवलेलं त्याच्यावरच बेसवर होतं. चला ठीक आहे, ज्यांनी केलं त्यांच्यासाठी सांगतो सोल्युशन. शुभम न काय केलं नाही का? 3x स्क्वेअर पहा, 3x स्क्वेअर मायनस 4√3x प्लस 4 इज इक्वल टू 0. आता याला कम्पेअर करू आपण. चला, कम्पेअरिंग विथ याला कंपॅरिझन करा. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्याला कम्पेअर करतो. आता लक्षात घ्या, a ची व्हॅल्यू काय सांगा मला? a इज वॉट? 3. a ची व्हॅल्यू 3 आहे. b ची किती आहे सांगा? b आहे -4 आणि त्याच्यानंतर c ची व्हॅल्यू c इज इक्वल टू 4. ओके, आता पहा, म्हणून काय करणार आता? देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू एक मिनिट -4√3 अशी व्हॅल्यू बरं का बीची. एक्सच्या बाजूचा टोटली कोएफिशियंट आपल्याकडून इथं राहिलं. एक काय बाब लक्षात घ्यायची, एची व्हॅल्यू 3 बरोबर आहे. बीच्या प्लेसला ॲट द प्लेस ऑफ बी व्हॉट इज हिअर? एक्स कोएफिशियंट इज बी अँड हिअर एक्स कोएफिशियंट ऑफ एक्स इज व्हॉट? -√3 हा टोटल कोएफिशियंट आहे बरं का, थोडंसं कन्फ्युजन. आणि सी ची व्हॅल्यू आहे 4. ओके, आता लक्षात घ्या, बेसिक थोडंसं एक जरी डिजिट राहिला किंवा साईन राहिला तर मॅथ चुकतं गणितमध्ये. बरोबर, मॅथमॅटिक्समध्ये आपलं ते एक्झाम्पल चुकून जातं. लक्षात घ्या, b स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मीन्स व्हॉट? -4√3 होल स्क्वेअर. पहा, बीची व्हॅल्यू -4√3 आहे, टोटल व्हॅल्यू आहे. आलं लक्षात? हे ही जी आहे -4√3 ही बीची व्हॅल्यू आहे. मग बी स्क्वेअर म्हणजे -4√3चा स्क्वेअर मायनस इथं फॉर्म्युल्यानुसार इन टू -4 इंटू एची व्हॅल्यू ॲट द प्लेस ऑफ ए व्हॉट इज हिअर 3 अँड सीज व्हॅल्यू इज 4. आता पहा, -4√3ची व्हॅल्यू काय सांगा बरं? इकडं रफमध्ये करतो. चला, -4√3 स्क्वेअर. याचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला? इथं हे -4चा पण स्क्वेअर आहे, √3चा पण स्क्वेअर आहे. मग इथं रफमध्ये पहा, -4 स्क्वेअर इंटू √3 स्क्वेअर. आलं लक्षात? याचा अर्थ असा आहे, -4चा पण स्क्वेअर, √3चा पण स्क्वेअर, कारण टोटल व्हॅल्यू आहे बरोबर, दोन्हीचा पण ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे. मग -4चा स्क्वेअर काय येणार आहे? -4 जरी असलं त्याचा स्क्वेअर माहिती आहे, 4 4 जा -4 असलं त्याचा स्क्वेअर, -4 इंटू -4, 4 4 जा 16, निगेटिव्ह पॉझिटिव्ह 16. -4चा जरी स्क्वेअर असला तरी तो काय येत असतो? मायनसचा जरी स्क्वेअर असला तरी तो पॉझिटिव्हच येत असतो, प्लस येत असतो. -4चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 16, पॉझिटिव्ह लिहायची गरज नाही. इंटू √3चा स्क्वेअर रूट कॅन्सल, फक्त 3 आला आणि 16 3 जा 48, इथं 48 आलं बरोबर. मग याचं आन्सर मी डायरेक्ट लिहिलं बघा 48. तुम्ही म्हणाल कसं? तर इथं बॉक्समध्ये दिलं आहे मी तसं, हे रफमधलं. ओके, 48. -4चा स्क्वेअर 16 आहे. वाटलं तुम्हाला एक स्टेप लिहायची असली तुम्हाला इथं कळण्यासाठी तर लिहितो मी, चला काही हरकत नाही. -4चा स्क्वेअर किती आला? -4चा स्क्वेअर 16 पॉझिटिव्ह इंटू हे मल्टिप्लिकेशन असताना √3चा स्क्वेअर कॅन्सल, मग काय येतं? फक्त 3 बरोबर. ही शेवटची स्टेप. डायरेक्ट 48 कळत असलं तिथं रफमध्ये पाहून घ्या तरी. -4 इंटू 3 इंटू 4. आता लक्षात घ्या, किंवा आता काय करा, हे मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहिलं, एक मल्टिप्लिकेशन करून घ्या. याला फक्त स्प्लिट केलं मी, -4चा स्क्वेअर 16 आणि √3चा स्क्वेअर रूट कॅन्सल 3 आलं. 4 3 जा 12, 4 3 12 आणि 4 ॲज इट इज. आता लक्षात घ्या, हे प्रोडक्ट करा. 16 3 जा मल्टिप्लिकेशन 48, हे मायनस अशाला असं, आणि हे 48 12 4 जा 48, हे पण 48 16 3 आणि किती आलं? फायनली 0 आलं. समजलं? व्यवस्थित समजून घ्यायचं, गडबड करायची नाही. आणि जर तुम्हाला 16 इंटू 3 एक कळालं असलं इथं रफमधलं, तिथं डायरेक्ट काय लिहायचं? इथं 48 लिहायचं, काही टेन्शन नाही. 48 लिहायचं. आलं लक्षात? -4चा स्क्वेअर म्हणजे 16 आणि √3चा स्क्वेअर काय आला? स्क्वेअर रूट कॅन्सल 3, 16 3 जा 48. तुम्हाला वाटत नाही 48 कसं काय आलं? तर रफमधलं खाली लुक ॲट हिअर, मग हे 48 म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार. मग इथं हे तर माहीतच आहे, 4 -4 नंतर
एची व्हॅल्यू 3 घेतली होती, नंतर सीची व्हॅल्यू 4 घेतली होती. मग हे 48 कसं आलं तर रफमध्ये पाहायचं. 48 आलं हे आत्ताच सांगितलं मी. आणि 4 3 12 आणि इंटू 4 48 अशाला असं. आणि हे सबट्रॅक्शन करायचं नाही आधी काय करायचं मल्टिप्लिकेशन. मग 14 12 4 48 48 मायनस 48 0. सो डिस्क्रिमिनंट काय येणार आहे डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0. ओके अंडरस्टँड. तर असं व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्या ठिकाणी पॉज करून किंवा स्क्रीनशॉट करून लिहून घ्यायचं. हां लक्ष द्या, याचंसुद्धा सेम करायचं आहे. फार सोपं आहे पण आता सांगावं लागेल, बरेच जण चुका करू लागल्यात म्हणून. x² + 7x + 6 इज इक्वल टू 0 कम्पेअरिंग विथ. याचं कम्पॅरिझन करायचं. कम्पेअरिंग विथ मी एक न एक लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड तुम्हाला सांगतो आहे, डिजिट टू डिजिट. त्यामुळं समजण्याचा प्रश्नच नाही, व्यवस्थित लक्ष दिलं बरोबर समजतं. कम्पेअरिंग विथ ax² + bx + c इज इक्वल टू 0. याच्यासोबत कम्पेअर करा. चला एची व्हॅल्यू काय. सो ॲट इज द व्हॅल्यू ऑफ ए इज हेअर कोइफिशियंट ऑफ x² इज a अँड हेअर इज नो कोइफिशियंट ऑफ द x². सो बाय डिफॉल्ट 1 इज देअर. कोइफिशियंट नसेल तर 1 असतं. 1 एची व्हॅल्यू 1. बी ॲट द प्लेस ऑफ बी व्हॉट इज हेअर b इज इक्वल टू 7 अँड सीच्या प्लेसला 6. c इज इक्वल टू 6. डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4ac काढतोय. b² मीन्स वॉट 7² - 4 इंटू एची व्हॅल्यू काय एची व्हॅल्यू इज 1 इंटू सीची व्हॅल्यू आहे 6. आता लक्षात 7² इज 49 आणि 4 1s 4 इंटू 6. लक्षात 49 - 4 6 24. आता पहा 49 - -24 हे सबट्रॅक्शन आता इथं लिहिलं पण येत आलं. 9 - 4 किती आहे 49 - 24. हे करा 9 - 4 5 आणि 4 - 2 2 25. डिस्क्रिमिनंट किती आला मला सांगा. हे सबट्रॅक्शन बघा 25 येतं. डिस्क्रिमिनंट is equal to 25. In this way, this is the first question of the practice set questions based homework based on practice set 2.5. हे आपण अशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित होतं. ओके तर व्यवस्थित समजून घ्या, असं चुका होऊ देऊ नका. राईट. This is the second and last question of the homework which I had given to you for homework, but some of the students can solve this. Number of students can't solve or they didn't solve. So look at here how to solve. It is based on also 2.5. ओके हे पण त्याच्यावरच आहे. याच्यासारखे एक्झाम्पल आपण पाहिलेत पण फार कंटाळा बऱ्याच जणांना सोडवायचा. लक्षात आहे. आता कसं करायचं 9x² + 6x + 1 इज इक्वल टू 0 कम्पेअरिंग विथ काय करणार आपण ax² + bx + c इज इक्वल टू 0. आपल्याला त्या डिस्क्रिमिनंट नाही करायचा. डिस्क्रिमिनंटचा उपयोग आहे ह्याच्यात पण नेचर ऑफ द रूट्स. मग डिस्क्रिमिनंटची गरज आहे ना, नेचर ऑफ द रूट्स काढायचं आहे. मग डिस्क्रिमिनंट यासाठी लागणार आहे कारण त्या 3 कंडिशन. डिस्क्रिमिनंट मीन्स वॉट b² - 4ac. इफ b² - 4ac इज इक्वल टू 0 देन द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. जेव्हा b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0 मोठा असेल पॉझिटिव्ह नंबर असेल तर तेव्हा काय असतो त्याचे रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल असतात. आणि जर b² - 4ac इज लेस दॅन 0 निगेटिव्ह नंबर असेल 0पेक्षा लहान तर तेव्हा b² - 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. 0पेक्षा लहान असेल निगेटिव्ह असेल तर तेव्हा द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. रूट्स आर नॉट रिअल. तेव्हा त्या 3 कंडिशन आठवायच्यात आपल्याला. पहा मी पुन्हा डबल लिहित नाही, आता डायरेक्ट करतो आहे. ते बऱ्याच वेळा तुम्हाला मागच्या प्रॅक्टिस सेट सोडवताना सांगितलेलं आहे. सो सी सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 9, b is 6 and that c is equal to 1. Now see b² - 4ac is equal to, आता पहा b² means what 6² - 4 into a. Look at here, a means what 9.
9. C is what? 1. 6 square is 36 minus 4 9s are 36 आणि 4 1 जस्ट 1. आता पहा हे सबट्रॅक्शन करायचं नाही बरं. आधी काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. 36 प्रोडक्ट करा अगोदर. 36 into 1. 36 1 जा 36. So what is here? 0. Here आपण कसं लिहितो बा स्टेप 8वा मागच्या. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. किती आलं? 0. आणि 0 असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे फर्स्ट कंडिशन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. 0 असेल तर काय लिहायचं? द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. द रूट्स ऑफ द quadratic equation are real and equal. The roots of the quadratic equation are real and equal. आता लक्षात घ्या. हे झालं. आता याच्यानंतर सेकंड पहा कंपेअर करायचं. बी स्क्वेअर मायनस रूट 3p प्लस 2 इज इक्वल टू 0 कम्पेअरिंग विथ सेम स्टेप. फक्त ह्या 2 लाईन वाढल्या खालच्या बरोबर. बाकी डिस्क्रिमिनंट तर काढावंच लागला मागच्या क्वेश्चनमध्ये पण आपल्याला. कम्पेअरिंग विथ कोणासोबत? आता इथं ax स्क्वेअरच्या जागेवर आपल्याला काय करायचं? AP स्क्वेअर. एक्सच्या व्हेरिएबल कोणतं? AP स्क्वेअर प्लस BP प्लस C इज इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर्स करायचं. आता बऱ्याच जणांनी कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस C लिहिलं तरी चालतंय बरं का, तसं काय नाही. आता aची व्हॅल्यू काय करणार सांगा मला? a व्हेअर इथं p स्क्वेअरचा कोएफिशियंट a, तसं इथं p स्क्वेअरचा कोएफिशियंट काय? 1. ओके. इथं pचा कोएफिशियंट b आहे, तसं इथं पीचा कोएफिशियंट काय? -√3. ओके. आणि सीच्या प्लेसला c इज इक्वल टू 2. आता लक्षात घ्या. आता बऱ्याच जणांनी इथं AP स्क्वेअर प्लस बी प्लस सी असं लिहिलं नाही. त्यांनी काय लिहिलं? कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. तरीही चालत, ह्या लाईनला काय नाही. ओके. चला आता पहा काय करणार आहेत आपण? बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर म्हणजे काय? -√3 स्क्वेअर. ओके. -4 इंटू a इज वॉट? 1 इंटू c मीन्स वॉट? हे बा बी स्क्वेअर मीन्स -√3 स्क्वेअर मायनस, लक्षात घ्या काय करणार आहेत? मायनस फॉर्म्युलानुसार 4 लिहिले, नंतर aची व्हॅल्यू 1 आणि cची व्हॅल्यू आहे 2. आता -√3 स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे? -√3 स्क्वेअर. आता हे तर तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर. आता निगेटिव्ह जरी नंबर असला, हे एक बाब तुम्हाला माहिती आहे बा. √3 स्क्वेअर √3 स्क्वेअर मायनस मायनस तर प्लसच येते. मग हे स्क्वेअर रूट्स कॅन्सल आहे, 3 येणार आहे. आणि निगेटिव्हचा स्क्वेअर काय आहे ना? पॉझिटिव्ह. तरी निगेटिव्ह स्क्वेअरचा जरी असला तरी तो स्क्वेअर रूट कॅन्सल 3 येतं. निगेटिव्ह पॉझिटिव्ह बरोबर. बरं, तरी तुम्ही असं जरी केलं तरी जमता. -√3 हे 2दा लिहायचं इंटू -√3 हे 2दा लिहिले. चला √3 एकत्र लिहिलं 9. √3 3 3 जा 9 आणि याचं स्क्वेअर रूट हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह नाही आणि स्क्वेअर रूट 9चं स्क्वेअर रूट 3 हे असंही जमता. किंवा -√3 त्याचा स्क्वेअर, मग हे स्क्वेअर रूट कॅन्सल, निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह एकाच ओळीत आलं. निगेटिव्हचा स्क्वेअर तर पॉझिटिव्हच येत असतं एकाच ओळीत, पण जास्त नाही समजलं तर पुन्हा ऐकलं. आता पहा निगेटिव्हचा स्क्वेअर रूट्स कॅन्सल होतं, हे असं आणि हे पॉझिटिव्ह आलं 3. 4 1s 4 इंटू 2. आता पहा काय करणार? हे सबट्रॅक्शन नाही करणार बॉड मासनुसार. अगोदर काय करणार? मल्टिप्लिकेशन. अगोदर काय करत असतात? फर्स्ट वी शुड कॅरी ब्रॅकेट, देन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, अँड लास्टली सबट्रॅक्शन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन करा. 3 4 2 जा 8. हे इथं मायनस 4 2 जा 8. मग इथं काय येणार आहे? 8 - 3 हे येणार आहे 5. हे तर प्लस 3 आहे ना. बिगर
आता डिफरंट साईनचं सबट्रॅक्शन, निगेटिव्ह पॉझिटिव्ह सबट्रॅक्ट करा. 8 - 3 5 आणि निगेटिव्ह 5. पहा here b² - 4ac is equal to -5 means -5. It means what? हे जे निगेटिव्ह जे 5 आहे ते कसं आहे सांगा मला. 0पेक्षा कसं आहे, लेस आहे का, लहान आहे का मोठं आहे, लहान आहे. b² - 4ac इज लेस दॅन 0 देअरफॉर. आणि म्हणून मग काय लिहायचं, इथं रफमधलं समजलं, पुसतो मी. लक्षात घ्या. देअरफॉर लास्ट लाईन हे लहान असल्यामुळं, लहान कशामुळं, निगेटिव्ह नंबर लहानच असतं. b² - 4ac व्हॅल्यू निगेटिव्ह 5 आहे. निगेटिव्ह नंबर 0पेक्षा लहान आहे, 0 मोठा आहे. मग लहान असल्यावर थर्ड कंडिशन काय लिहितो मग आपण, तुम्हाला आधीच लिहून दिलं मी, द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन काय त्याचे रूट्स सांगा. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर कसे आहेत, आर नॉट रियल. निगेटिव्ह असल्यामुळं, लहान असल्यामुळं 0पेक्षा, मग काय म्हणावं, आर नॉट रियल. ते काय रियल नाही आहेत, वास्तव संख्या नाही आहेत असं मराठीत म्हणतात. हे अशा पद्धतीनं समजलं. ओके. असा होमवर्क पाहिजे होता, बऱ्याच जणांनी केला नाही. थोडं सिरियसली घ्या, नेक्स्ट टाईम करायचा. ओके.